स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण जात आहोत नाशिक शहराच्या ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता मंदिराकडे। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेले 43 वर्षापूर्वी काट टाकून नव्या रूपात पदार्पण केलेले कालिकाचे मंदिर म्हणजेच नाशिकच्या वैभवातील एक मानाचं पान। नवरात्रीच्या दिवसात नाशिकचे सर्व रस्ते कालिकेच्या मंदिराकडे जातात। असं म्हणतात या जागरूक देवस्थानाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन 1705च्या सुमारास केला। त्यांनी बांधलेले हे दगडी मंदिर खूप लहान होतं। त्याजवळच एक विहीर होती। सभा मंडपही अतिशय लहान असल्यामुळे यात्रेच्या वेळेस भाविकांना दर्शन घेताना अडचण येत असत। म्हणून मंदिराच्या विस्ताराची मागणी होऊ लागली। जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर वसंतराव गुप्ते यांनी 1880 साली मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तारण केले। तेव्हा श्री कालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभा मंडप तयार झाले। आता तर मंदिराला दोन्ही बाजूने भव्य प्रवेशद्वार आणि संपूर्ण परिसरात फरशी लावण्यात आली। आताचे प्रशस्त व देखणे कालिका मंदिर व त्यातल्या महालक्ष्मी, महाकाली व महा सरस्वती यांच्या भक्तावर कृपेचा वर्षाव करणाऱ्या प्रसन्न देवी मूर्तीचे दर्शन होताच भाविकांचे मनही क्षणार्धात प्रसन्न होते। गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महा सरस्वती, महाकाली यांची मूर्ती आहे। पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूर चर्चित मूर्ती होती, पण तिचे कवच काढून हल्लीची नयन मनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे। येथे श्री कालिका माता कुमारिकेच्या स्वरूपात आहे। मूर्ती लहान बालिकेसारखी अतिशय लोभस आणि सात्विक दिसते। देवीच्या मागे 9 फण्यांचा शेषनाग दिसतो। तिच्या उजव्या बाजूच्या हातात त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूच्या हातात डमरू व खड्ग आहे। दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं। आता चला यात्रेचा आनंद घेऊ। रस्त्याच्या दुतर्फा लावलेली विविध प्रकारची दुकाने, खाण्यापिण्याच्या वस्तूचे स्टॉल आणि नजर पोचणार नाहीत एवढे उंचच्या उंच रहाट पाहणे, मौत का कुवा, लहान मुलांसाठीचे पाहणे हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे। दर्शनाला जाण्यासाठी प्रवेशद्वार हा आहे। दर्शन झाल्यानंतर बाहेर जाण्याचा मार्ग। स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून नवरात्रात देवीची यात्रा भरू लागली। गावातील मंडळी सीमोल्लंघनासाठी कालिका माता मंदिरापर्यंत येऊ लागले। तेव्हापासून देवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येऊ लागले आणि आता भव्य स्वरूप आले आहे। लहान मुलांची तर मजा आहे। नाशिकच्या या श्री कालिका मंदिर यात्रा उत्सवात मोठ्या संख्येने शहरातील सहभागी होणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागासोबत ग्रामदैवत श्री कालिका मंदिराचे विश्वस्त मंडळ तत्पर असते। नवरात्राच्या 10 दिवसात त्र्यंबक नाका ते मुंबई नाका आणि महामार्ग बस स्थानक ते सारडा सर्कलचा सगळा परिसर यात्रामय झालेला असतो। लहान मोठ्यापासून ते सर्व जाती धर्माचे लोक कोणताही भेदभाव न करता कालिकेच्या यात्रेत अतिशय आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात।
चला तर मग व्हिडिओ येथे संपवू.